नमस्कार. उपयोगी माहिती या चॅनलवर आपले सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तरी आज आपण बोलणार आहोत प्राण्यांचं आणि पक्ष्यांची फोटो, चित्र किंवा माणसांचे कसे लावावे आणि कसे लावू नयेत. तर कसे लावावेत याविषयी व्हिडिओ मागं बनवलेला आहे, तो तुम्ही उपयोगी माहिती ह्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. आज आपण बोलणार आहोत, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल. आज आपण बोलणार आहोत फोटो किंवा चित्र लावताना कोणती काळजी घ्यावी व काय करू नये. 7 घोड्यांचे चित्र जर असेल तर दरवाजाच्या बाहेर जाताना न लावता ते घरात आतमध्ये प्रवेश करतात अशा पद्धतीने लावावे, अशा भिंतीवर लावावे. शक्यतो पूर्व भिंतीला लावावे. घोडे रागीट नसावेत, त्यामध्ये घोडे आनंदी असावेत, त्यांच्या डोळ्यातले भाव आणि शांत पळताना असावेत. तरी त्याच्यावर सूर्याचं चित्र असावं, पाण्यातून पळताना असतील तर, किंवा नसतील पाण्यातून तरी. आणि उंटाचं पण आहे. उंट हा दक्षिणेकडे तोंड करून ज्यावेळेस त्याला वेळ लागतो त्यावेळेस तो पळत असतो. त्यामुळं दक्षिणेकडे तोंड करून उंटाचं फोटो किंवा प्रतिमा देखील ठेवू नये. तर घरात रागीट व्यक्तींचे फोटो देखील ठेवू नयेत. तर फॅमिली फोटो लावायचा असेल तर हसते खेळते हसत चेहऱ्याचे फोटो हे लावावेत. अशा पद्धतीने खालून 10 ते 11 फुटावर फोटो लावावा. तरी पक्ष्यांचे जर फोटो लावायचे असतील तर जोड 2 पक्ष्यांचे लावावेत. 3 पक्ष्यांचे फोटो लावू नयेत. त्यामध्ये परिवारात दोघांमध्ये तिसरा येण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे 2 पक्ष्यांची जोडी असणारे फोटो परिवारात लावावे, भिंतींवर लावावेत. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली, उपयुक्त ठरेल का? आणि ठरत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. हे सगळं कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ तुम्हाला कुठून पाहत आहात आणि तुम्हाला कसा वाटला, आणि तुम्हाला आणखीन कशाविषयी व्हिडिओ पाहिजे. तसंच सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर देखील क्लिक करा. हे सगळं फ्री आहे, जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल. हे राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद. करोडपती बनण्याचे 5 मार्ग. चाणक्य नीती. 1. कठोर परिश्रम करणे गरजेचे आहे, हीच यशाची गुरुकिल्ली आहे. 2. नियोजन करून पुढे जा, रणनीती करून कामे करा. 3. शिस्तबद्ध शैलीने प्रत्येक काम शिस्तीने करा. 4. आव्हानांना सामोरे जा, नियोजन केलेले असेल. यशस्वीरित्या पेलवा आव्हाने. 5. कमाई कितीही असली तरी दानधर्म करा. 1 रुपया तरी दान करा. दानकुंडीत दान केल्याने ग्रहांचे दोष दूर होतात. गरिबाची गरज ओळखली तर देव देखील तुमची गरज ओळखेल. 4 गोष्टी मरणानंतरही सोबत येतात. कर्म, स्मृती म्हणजेच आठवणी, जागृत विचार, शिकलेले म्हणजेच सूक्ष्म शरीर. झोपेप्रमाणे मरण सर्वांनाच माहीत असते. मृत्यू. जीवन जगायलाच असेल तर मला सोडून द्या. काय होयचे ते होऊ द्या. घरात लक्ष्मी आणण्यासाठी स्वयंपाकघरात तूप, मीठ, मोहरी. स्वयंपाकघरात चुलीजवळ पाणी, तेल, उरलेले अन्न ठेवू नये. असा पती कडून पत्नीला सुख खुशी राहू शकत नाही. 1. दुष्ट, वाईट बोलणारा, मारणारा, माहेऱ्यांविषयी वाईट बोलणारा, अत्याचारी, दारुड्या, दुष्ट अशा पत्नीला जंगलात सापडलेल्या जंगलाला आग लागलेल्या आगीत सापडलेल्या हरणीप्रमाणे होते. सांगूही शकत नाही, राहूही शकत नाही. चांगल्याही वाईट पाहतो. उपवासाने चेष्टा करतो. नावे ठेवणारा. अशा पद्धतीने माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा.
ऑलवर क्लिक देखील करा. हे सगळं फ्री आहे. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद. उपयोगी माहिती या चॅनलवर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ऑलवर घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ जे माहितीपूर्ण आहेत ते पाहायला मिळतील. तरी तुम्ही चॅनलवर जाऊन भेट द्या आणि ते सर्व व्हिडिओ पहा आणि त्याचा लाभ घ्या. माहितीपूर्ण व्हिडिओ बनवलेले आहेत. धन्यवाद. पहाटे उठणारा सुखी असे का म्हणतात? जी व्यक्ती पहाटे उठते ती दीर्घायू असते. या वेळेत तमो आणि रजोगुण अतिशय कमी प्रमाणात असतात. ऑक्सिजन भरपूर असतो. वातावरण सकारात्मक असते. विचार चांगले सुचतात. उत्साह आणि ऊर्जा प्राप्त होते. फुफ्फुसे शक्तिशाली बनून रक्त शुद्ध होते. शरीर बलवान बनून प्रतिकारशक्ती वाढते. पूर्ण दिवस आपण आनंदी उत्साही राहतो. विशेष म्हणजे पहाटेच्या वेळेमध्ये साक्षात ईश्वराची असल्याने आपल्या सहवास लाभतो. अशा वेळी अंथरुणात स्वतःला उठवणार की सकाळी सतत 7-8 पर्यंत लोळत पडणार. लोळाल तर लोळेल हे लक्षात ठेवा. अन्नदानाचे महत्त्व. अन्नदान करण्याने 21 पिढ्या उद्धार होतो. अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दान आहे. अन्नदान पुण्यामुळेच राजा रती देवता स्वर्गलोक प्राप्त झाला होता. जे लोक अन्नदान करीत नाही त्यांना परलोकी उपाशी राहावे लागते. अन्नदान करणाऱ्या शिवलोकात जातो. तिन्ही लोकात अन्नदान सारखे सर्वश्रेष्ठ दान नाही. संध्याकाळी ह्या गोष्टी कधीही करू नका. सूर्यास्तावेळी कधीही झोपू नये. जर तुम्ही आजारी किंवा वृद्ध असाल तर तुम्ही अशा प्रकारची सूट घेऊ शकता. अन्यथा निरोगी लोकांना संध्याकाळी कधीही झोपू नये. असे केल्याने पुढील जन्मी प्राणी होतो. संध्याकाळी दूध, दही, मीठ कोणालाही दान करू नये. असे केल्याने तुमच्या घरातील लक्ष्मी निघून जाईल. संध्याकाळी पैसे उधार देऊ नका. असे केल्याने महालक्ष्मी क्रोधित होते. संध्याकाळी अभ्यास करण्याऐवजी साधना करणे चांगले आहे. म्हणून याच वेळी मंत्रजप, आरती वगैरे केली जाते. पती-पत्नीमध्ये संध्याकाळच्या वेळी कधीही संबंध नसावेत. गरुड पुराणात असे मूल असंस्कृत असते. उत्तर दिशा साक्षात कुबेराची दिशा आहे. या दिशेला दरवाजा असल्यास वास्तू अधिक कधीच पैसे कमी पडत नाहीत. या दिशेला नेहमी उतारा असावा. या दिशेला पाण्याचा साठा शुभ मानला जातो. या दिशेला कुंपणाची उंची कमी ठेवावी. या दिशेला शोभेची झाडे नक्की लावावी. महत्त्वाची बोलणी याच दिशेकडे तोंड करून करावी. या दिशेला जास्तीत जास्त रिकामी जागा सोडावी. या दिशेला संडास असल्यास दरिद्रता येते. मुलांचा अभ्यास करताना याच दिशेला तोंड करून करावे. माहिती आवडल्यास सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा. आणि हे सगळं फ्री आहे. आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आवडला असेल तर लाईक देखील करा. हे सगळं फ्री आहे. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद.